मुंबई इंडियन्सचा राजा रोहित शर्माची आत्तापर्यंतची IPLमध्ये अशी राहिली आहे कामगिरी. IPL आणि रोहित शर्मा हे एक वेगळंच समीकरण आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला आणि तारेच फिरले. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं 5 वेळा जेतेपदावर नाव कोरलं. पण आता मुंबई इंडियन्समध्ये तो एक खेळाडू म्हणून असणार आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकूयात. रोहित शर्मा हे एक IPLमधलं मोठं नाव आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहित शर्माचे अनेक विक्रम रचले. IPLमध्ये रोहित शर्माने 2008मध्ये डेक्कन चार्जर्सपासून सुरुवात केली. मात्र मुंबई इंडियन्सची कास धरताच त्याला खऱ्या अर्थाने नावलौकिक मिळाला. त्याने आपल्या नेतृत्व गुणाने मुंबई इंडियन्सचा कायापालट केला. IPLमध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याला वर्षाकाठी 3 कोटी रुपये मिळत होते. पण 2011 साली झालेल्या IPL लिलावात शर्माचं नशीब पालटलं. मुंबई इंडियन्सनं त्याला 9.20 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर 2013 साली त्याच्याकडं कर्णधारपद सोपवलं आणि पहिल्याच फटक्यात त्यानं विजेतेपद मिळवून दिलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात 2013, 15, 17, 19 आणि 2020 साली विजेतेपद मिळवलं. 2008 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना 13 सामन्यात 36.72च्या सरासरीने 404 धावा त्याने केल्या. 2019ला 362, 10ला 404, 2011ला 372, 12ला 433, 2013ला 538, 2014ला 390, 2015ला 482, 2016ला 489, 2017ला 17 सामन्यात 333 धावा, 2018ला 14 सामन्यात 282 धावा, 2019ला 15 सामन्यात 405 धावा, 20ला 12 सामन्यात 332 धावा, 21ला 13 सामन्यात 381, 22ला 268, 23ला 16 सामन्यात 332 धावा रोहितनं केल्या. रोहित शर्माला 2008 ते 2011 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना प्रत्येकी 3 कोटी मिळत होते. त्यानंतर 2011 साली मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आला आणि त्याला 9.20 कोटी रुपये मिळाले. 13पर्यंत त्याला 9.20 कोटी मिळाले. त्यानंतर 14ला 2017पर्यंत 12.50 कोटी रुपये रोहितला मिळाले. 2018च्या रकमेत वाढ होऊन त्याला 15 कोटी मिळू लागले. 2021पर्यंत त्याला ही रक्कम दरवर्षी मिळाली. त्यानंतर 2022मध्ये रोहित शर्माला या रकमेमध्ये 1 कोटी वाढवण्यात आले आणि त्याला प्रत्येक वर्षी 16 कोटी रुपये मिळाले. तर अशा पद्धतीनं रोहित शर्माची IPLमधली आत्तापर्यंतची यशस्वी कारकीर्द आहे.